जानोली बघा उद्या ठीक वेळेवर दोन्ही संघांनी हम बुरतूर आणि पापडीचा पाडा ठीक 9 वाजता रिपोर्टिंग आहे 9:15 वाजता पहिला बॉल पडेल याची लक्षात घ्या आपण लाईव्ह पाहत असाल तर प्लीज कॉपरेट करा जाऊया मॅच मध्ये पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाले बॉलर पहिल्याच बॉलवर हल्लाच केलाय बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून वन बाउन्स चौकार मयुरेश बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय पहिल्याच बॉलवर त्याचा चौकार आले आणि त्याला साथ देण्यासाठी विकी आलेत बॉलिंग ट्रॅकवर विशाल मागील मॅच मध्ये विशाल कामगिरी विशाल कडून बघायला मिळाली होती इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला फील्डर पोहोचते शॉर्ट कव्हर मधून 1 रन बनले त्याचं रूपांतर दुहेरीमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या बॉलवर चौकार आणि तदनंतर ही डबल मॅच संघर्षाची आहे ही मॅच विजयाची आहे हा सामना जिंकाल तर बक्षीस पात्र अर्थात ट्रॉफी जिंकण्याचा हकदार तुम्ही बनाल अगदी चांगला चेंडू फेकण्याचा प्रयत्न इथे केला परंतु अयशस्वी राहिले गोलंदाज पंच सांगतात व्हाईट बॉल अगदी मैदानात बघू शकता आतापर्यंत आपण बघितलं पापडीचा पाडा संघाला एकही ट्रॉफी या सीझनची मिळाली नाही आहे त्यात ते पहिल्या ट्रॉफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यामुळे तेही जीव होतील मैदानात वाकले संघ चांगल्या टच मध्ये त्यांना मिळाले ट्रॉफ्या या सीझनच्या त्यामुळे तोही चांगला फॉर्म मध्ये दिसलाय परंतु बॉल चालला गॅप मधून लॉंग ऑफला आलेला हा दमदार चौकार दरम्यान आपण बघितलं व्यासपीठावरती स्थानापन्न असलेले आमचे मान्यवर ज्ञानेश्वरजी ढोंगरे साहेबांकडून या खऱ्या अर्थाने या शृंखलेसाठी खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ 5,000 रुपये देण्यात आले त्यांचं देखील मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो सरचे स्वागत थँक्यू मान्यवरांचं विशेष आभार आम्ही ते व्यक्त करू सामन्याकडे लक्ष आपण केंद्रित करूया सध्या रन फलक जाऊन पोहोचला 11 वर ज्यामध्ये मयुरेश भैरच्या वैयक्तिक 10 3 बॉल मध्ये बघायला मिळालेत हा चेंडू देखील खूप चांगला फटका पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना मैदानाची आउटफील्ड खूप फास्ट आहे आझाद मैदान तोंडरे म्हटलं जिथे फलंदाजांना नेहमी बॅटिंग करणं आवडतं आलेला आणखीन एक चौकार धावसंख्या आता झपाट्याने पुढे चाललेत काय गोलंदाजी केली होती विशालला मागील ओव्हर मध्ये आणि त्या विशालला टार्गेट केले गेले 15 रन आतापर्यंत कुठले गेलेत आणि हा चेंडू चाललाय लॉंग ऑफ कडे ही 1 रन ऍड केली जाईल 16 धावा या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बोर्डवर लागलेत अफलातून फलंदाजी चांगला सूर गवसलाय स्पेशली मयुरेश भोईरला आपण बघतो विकी जाधव जो पहिल्यांदा स्ट्रायकर एंड कडे आता येईल पहिलाच बॉल तो फेस करण्यासाठी सज्ज होतोय 16 धावा फलकावर बघायला मिळत आहेत अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक राहिल्या पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकाचा एक एक्स्ट्रा बॉल देखील आला तर एक व्हाईट बॉल या ओव्हर मध्ये आपण बघितला होता ओ फटका सजवण्याचा प्रयत्न विकी जाधवची विकेट मिळण्याची शक्यता कॅच ड्रॉप संधी दिली जीवनदान दिले विकी जाधवला झेल तिथे सुटलाय आणि अगदी अंतिम बॉल आलाय डॉट पहिलं षटक समाप्त झालंय आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकामध्ये रन फलकावर धावा लागले 16 जीवनदानासोबत खेळतोय मैदानामध्ये वैयक्तिक 0 वर विकी जाधव चेंडू आता मैदानामध्ये उर्वरित शिल्लक राहिले टॉस दरम्यान देखील काही अंतिम सामना आपण 3 ओव्हरचा खेळवला टॉस दरम्यान देखील या गोष्टी तुम्हाला सूचित करण्यात आलेत काल चिंचवली श्री मलंगड परिसरातून आलेला हा बॉल उंच फ्लाय झाला झेल टिपण्याची संधी आणि नाम
लौकिक खेळाडू, ज्या खेळाडूने खूप चांगला रन केला असा मयुरेश भोईर, त्याच्या खेळीचा झालाय अंत जेलबाद. ज्यामध्ये रन आले होते टोटल 16 आणि पहिल्याच बॉलवर सिद्धूला मिळते विकेट. महत्वाचा खेळाडू मयुरेश. सो एरिया, ज्या एरियाला त्याने टार्गेट केलं तो या मैदानाचा सगळ्यात मोठा एरिया आहे. मिड विकेट आणि काऊ कॉर्नर, तो एरिया जिथे षटकार लागण्यासाठी भरपूर पॉवर तुमच्याकडे लागते. गोलंदाज तयार होत असताना सिद्धू, नवीन खेळाडू मैदानामध्ये. शिवदास आलेत, गॅप मधून बॉल चाललाय, दिशा देण्याचं काम केलं. थर्ड मॅनला निघून चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, चौकार. भरपूर प्रेक्षक, दोन्ही गावांची पापडीचा पाडा. एका बाजूला आपण बघतो वाकळण, भरपूर प्रेक्षक ऑनलाईन जोडलेत आमच्या सोबत, त्यांचं सगळ्यांचं स्वागत. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा डीप काऊ कॉर्नरला टार्गेट केले. यावेळेस फिल्डर आहेत, गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. चौकार तिथे अडवलंय त्यांनी. 2 रन या बॉलवर मिळतील. 2च्या मदतीने संघाचं वाढतं समीकरण, धावतं समालोचन सध्या मैदानामध्ये आपण बघतोय. आणि जे सध्या बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय वाकळण. एकंदरीत धावसंख्येचं टोटल 22. 22 वर संघ पोहोचलाय. दुसरं षटक सध्या मार्गग्रस्त. अगदी बघतो आपण अंतिम 9 बॉल आता या खेळाचे उर्वरित राहिलेत. बघायचंय कशी राहील लढत. काल अंतिम सामन्यामध्ये 46 बनल्या होत्या, तो सामना जिंकला होता. डिफेंड झाले होते 46 शेवटच्या मॅच मध्ये. हा बॉल चाललाय डीप मिड विकेटला, फिल्डर आहे तिथे. काव कॉर्नर एरिया मधून पोहोचले, दुसऱ्यासाठी दूर वरून थ्रो करायचा आहे. इझी दुसरी कंप्लीट होईल, यात मात्र संशय नाही. 2 रन याही बॉलवर पूर्ण केले जातील. विकी जाधव एक जीवनदानासोबत खेळतो, तो अजून नॉट एंड वर उभा आहे. आणि मैदानामध्ये आलेला शिवदास ला आपण बघितलं, शिवदास गायकरला 3 बॉल मध्ये त्याने 8 रन केलेत. बाद झाले खेळाडू मयुरेश राणे देखील 15 धावांची चांगली इनिंग, चांगला सुरुवात करून दिली. अगदी मैदानामध्ये त्यांनी फाउंडेशन कंप्लीट करून दिले टीमला. आणि आता चालायचं मधल्या फलीमध्ये. हाफ ट्रॅकर शॉर्ट लेन बाउन्सर अटेम्प्ट केला. पंच सांगतात दिया सिटीचं वाईड आणि त्यासोबत वॉर्निंग केलं जाईल. गोलंदाजाला 1 फॉर दी ओव्हर. ओव्हर मध्ये फक्त एकच बाउन्स फेकण्याची अनुमती असते आणि तो वाईड न गमावलाय. त्यामुळे आता लेन पुढे ठेवतील, यात मात्र संशय नाही गोलंदाजाला. आणि ते ठेवावं लागेल, कारण सेकंड बाउन्स अटेम्प्ट केला तर तो दंडित असतो, नो बॉल असतो. त्यामुळे आता सिद्धूला लेन पुढे ठेवावी लागेल. धावा झाले 25. एक गडी बाद. हा फुल टॉस होता आणि फुल टॉस वर इथे जेल पकडण्याची संधी. जीवनदान मिळेल शिवदासलाही. आता जे 2 खेळाडू सध्या मैदानात खेळत आहेत, दोघांनाही जीवनदान मिळालंय. थर्ड अंपायर कडे रेफर केलंय, बीमर चेक केलं जाईल आणि इट्स अ बॅट्समन रिव्ह्यू. कारण प्रत्येक टीमला जो एक रिव्ह्यू आपण दिलाय रन आउट आणि बीमर साठी, त्याचा वापर सध्या करत असता रिव्ह्यू यूज केला जाईल. DRS चा वापर मैदानामध्ये केला जातोय. बघायचं चेक केलं जात असताना एक्झॅक्टली हाईट फॅक्टर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य हा चेंडू राहील आणि बघू शकता आपण योग्य निर्णय पंचांकडून देण्यात आला होता ऑलरेडी. आणि बॅटिंग करणाऱ्या टीम आता रिव्ह्यू गमावले, त्यांच्यासाठी उर्वरित नसेल DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. गोलंदाज तयार, राईट मोर द विकेट न शॉर्ट पूल करायचं होतं. बाहेरच्या तो एंड वर पुन्हा एकदा बॉल लागलाय. थोडीशी उंची कमी ठेवली, 1 रन मिळाली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय, कारण विकेट कीपर कडून थोडीशी चूक झाली कलेक्शन मध्ये आणि 2 रन या बॉलवर पूर्ण केले जात आहेत. ओव्हर मात्र येथे एंड होईल. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करणारा वाकलन संघ जाऊन पोहोचला. 1 फलंदाज बाद. एकूण धावा झाले रन फलकावर 28.
एक गडी गमावले. आता अंतिम शेवटचं षटक अगदी मैदानामध्ये स्लॉग ओव्हर राहिले शिल्लक. जाऊया डीजे प्ले. शेवटचे 6 बॉल आता या सत्रात शिल्लक राहिले. चांगली गोलंदाजी झाली. ग्रामस्थ मंडल डोंगराचा पाडा ही स्पर्धा आपण बघतोय आणि सध्या या स्पर्धेच्या माध्यमातून जे जे व्यक्तिमत्व खरं तर आम्ही गमावले त्या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल. ईश्वर आपल्या आत्म्यास चिरशांती देवो हीच ईश्वराचरणी आम्ही प्रार्थना करू. संपूर्ण श्रीराम गावदेवी विठ्ठल रखमाई क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा व स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगराचा पाडा याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. जाऊया मैदानामध्ये. फटका चांगला होता. एक षटकावरती फिल्डर आहे. 1 रन बनेल या बॉलवर. सिंगल साठी हा फटका राहील. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. रणांगणामध्ये सिंगल व संतुष्ट व्हावं लागेल. अंतिम 5 बॉल आता उर्वरित राहिलेत. रन फलकावर धावा 29 फायटिंग टोटल. 1-2 मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षामध्ये सध्या आहे वाकण संघ आणि सध्या पापडीचा पाडा संघ हाच विचार करत असेल ज्या पद्धतीने मागील षटकामध्ये ऋषिकेशने गोलंदाजी केली होती ती या ओव्हरमध्ये व्हायला हवी. डेड बॉलचा इशारा पंचाने केला. रनवे मध्ये थोडंसं पुन्हा एकदा अडथळा निर्माण झालाय. शेवटचे 5 बॉल फार निर्णायक राहतील या पहिल्या सत्रातील. टार्गेट किती राहील? जर 35 आतमध्ये टार्गेट राहिलं तर चांगल्या धावा मी म्हणेन. चेस करत असताना दबाव नसेल पापडीचा पाडा संघावर. आता दोन्ही गाड्या एकाच एंडला त्यामुळे ऍक्सिडेंट होणं निश्चित होतं आणि परतावा लागेल फलंदाजाला. परंतु पंच जरूर निर्णय सांगतील. यासाठीचा आउट. बॅट्समन आउट झालेत. विकीचा वर दुसरा गडी गमावला. बॅटिंग करत असताना टीम वाकलेन. धाव संख्या फलकावर रन आहेत. एकंदरीत धावांचं टोटल 29. अंतिम 4 बॉल आता उर्वरित राहिलेत या पहिल्या सत्रातील. टार्गेट सेट करत मैदानामध्ये वाकलेन. परंतु पापडीचा पाडा संघाचा मुख्य अस्त्र ऋषिकेश. चांगली गोलंदाजी संपूर्ण दिवसभरात ऋषिकेश राहिले. पहिली मॅच, दुसरी मॅच आणि आता तिसरा मॅच मधील पहिले 2 चेंडू प्रभावशाली कामगिरी करत असताना मागील मॅच मध्ये देखील सामन्याला युटर्न देणारे षटक त्याने फेकलं होतं आणि 30 ओव्हर ऋषिकेशची. लाऊडली अपील तिथे झाली. भरपूर जोरदार अपील झाली. यस, फिंगर गोज अप. इट्स आउट. खेळाडू इथे बाद झालेत. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेटची पतन. शिवदासला परतावा लागेल. पंचाने त्यांचा डिसिजन दिलाय. तिसरा गडी गमावला. बॅटिंग करत असताना सध्या वाकलन. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये उतरले बॅटिंग साठी. इंडिया नंबर 5 प्रवीण उतरलाय. प्रवीण जाधव फलंदाजीसाठी आलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. अंतिम 3 बॉल आता या पहिल्या सत्रातील बाकी आहेत. 29 वर सध्या संघ आपण बघतोय. ऋषिकेश. ओ फटका सजलाय. जरूर टायमिंग होती, ताकद होती, परंतु उंची
ज्यावर अर्धवट राहील. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू झेल बाद. बॉल मध्ये 2 विकेट मिळाले ऋषिकेशला. पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर उभा असेल ऋषिकेश. धावसंख्या फलकावर 31 धावा. कदाचित अशुभ असावा असाच उल्लेख करावा लागेल, कारण याच 29 वर 2 विकेट गेलेत. मागील 3 बॉल मध्ये आपण जर बघितलं धावा थांबलेत. अंतिम मोठा फटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील दुसऱ्या बॉलवर चौकार आला होता. तदनंतर टोटली मोठे फटके थांबलेत. एकही चौकार षटकार आतापर्यंत बघायला मिळाला नाहीये. जवळपास आपण बघितलं 5 आणि 4 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत बघितला तर मागील 9 चेंडू मध्ये रन इतक्या जास्त आला नाहीये. ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय जमिनी समांतर फटका. नावसाक एंड कडे खेळाडू ऑलरेडी पोहोचलाय. 2 कंप्लीट झालेत या बॉलवर. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचले 31 वर. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट बॉल आहे. एक चांगला फटका आला काल अंतिम चेंडूवर. पहिल्या सत्रामध्ये षटकार आला होता. अंतिम बॉल अवे फ्रॉम द बॉडी केलं. सांगते इट इज अ वाईड बॉल. अवांतर चेंडू इथे बघायला मिळेल. नो स्ट्राईक रोटेशन. त्यामुळे नासिक एंड वरील खेळाडू नासिक एंडच कडे राहील. वाईड बॉल आलाय. एक एक्स्ट्रा रन इथे मिळेल. धावा झाले टोटल 32. 32. शेवटचा बॉल. ड्राईव्ह केलं याही बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत काऊ कर्णमधून. 2 धावा पाहता पाहता पूर्ण केलेत याही बॉलवर. पहिलं डाव खेळाचं पहिलं सत्र आता रणांगणामध्ये संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये वाकलन संघाने केल्या 4 बाद 34. 35 धावांचं टार्गेट. टीम पापडीचा पाडा या संघासमोर बघायचं. 18 चेंडू आणि 35 धावा. हे रन चेस होतील की डिफेन्स यांची उत्तरं दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला जरूर मिळतील. आणि ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे कॉम्बॉक्स मध्ये त्यांनी खूप चांगली साथ आमची दिली असे आमचे लहू फडके सदस्य पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन आणि त्यासोबत आमचे सुनील गोंधले यांनी देखील खूप चांगली साथ ॲज अँकरिंग म्हणून खूप चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये त्यांनी निभावली. त्यांचे विशेष आभार आणि संपूर्ण आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर टीमचा आभार व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. तर नक्कीच याच दरम्यान आपण बघितलं इथं मान्यवर लाभले होते ज्ञानेश्वरजी ढोंगरे. हे इथून रजा घेताना आणि खऱ्या अर्थाने त्यांनी नक्कीच या शृंखलेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ दिलं. त्यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि इथे आपण पाहू आजच्या दिवसामध्ये ज्याने आम्हाला साथ दिली, चांगला गोड आवाज दिला आजच्या दिवसामध्ये वैभवजी भोपी मॅम हरिग्राम. आवाज गुत्त तिथं माईक गुत्त. चला आकाश फडके या आपण. आकाश फडके चला. तबल्या डिश घे ती. चल माईक गुत्त. चला आकाश फडके यांच्या शुभ हस्ते वैभव भोपी यांचा सत्कार केला जाईल. आजच्या दिवसामध्ये गोड मधुर वाणी ज्यांची आपण ऐकली ते इथून रजा घेतात आणि त्यांचा इथे सत्कार केला जाईल. इथे मात्र वैभवजी भोपी यांचा सत्कार केला जातोय. सुमधुर आवाज. लहू फडके या आपण. आपला देखील सत्कार केला जाईल. आपल्याकडे वेल आहे या. चला फलंदाज पाठवायचे आहेत आपण लगेच. पापडीचा पाडा संघ आपल्याकडे वेल खूप कमी आहे. तर नक्कीच आपण पापडीचा पाडा संघ खेळाडू लगेच मैदानामध्ये पाठवायचे आहेत. हा लहूजी फडके यांचा इथे सत्कार केला जातोय. तो पण बिस्लरीचे. अरे बाबा आता बोलवतो तुम्ही कानींचं पाणी
लवू फडके. तर पापडीचा पाडा संघ स्पीडअप करा. स्पीडअप करायचं आहे आपण. हा आपण पाहतोय अंतिम सामना आजच्या दिवसातला. थँक्यू सो मच. अगदी शेवटचं सत्र आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय पापडीचा पाडा बनाम वाकलन या दोन संघादरम्यान. थँक्यू सो मच वैभव सर. अगदी आजच्या दिवसभरामध्ये चांगले समालोचन त्यांच्या वाणीतनं तुम्ही ऐकलात. 18 चेंडू 35 ची गरज आहे. प्रति षटकामागे जवळजवळ आपण पाहिलं तर 12च्या सरासरीने धावा इथे खरं तर बनवायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये अगदी टॉप 3 मध्ये प्रवेश मिळवायचा आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जर का तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर या धावा जरूर पापडीचा पाडा टीमला बनवावे लागतील. लवू फडके आपण बघितले मागचे पापडीचा पाडा संघाचे 2 सामने अतिशय दोन्ही बाजू सक्षम होत्या. मग ती फलंदाजी असो की गोलंदाजी असो दोन्ही बाजूने सामना जिंकला. यावेळेस 18 षटका चेंडू मध्ये 36-35 धावा उद्भवतील का पापडीचा पाडा संघ? सामन्याला सुरुवात. गोलंदाज तयार. दीपेश पहिला चेंडू लाभ केलाय. चेंडू चाललाय अगदी मिडॉनच्या पलीकडे. हा आलाय चौकार. हर्षल घरात आणि संकेत घरात खरं तर आज दिवसभरामध्ये चांगली बॅटिंग राहिली आहे. परंतु एकीकडे वाकलन संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग अगदी 2 सामने जिंकलेत. आताही काय घडणार? परत एकदा चेंडू त्याच दिशेला मिडॉनला बीट करत बॅक टू बॅक 2 चेंडू 2 चौकार. दोन चौकार दाखवलेत. अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा भरपूर चांगला फायदा हे 2 सलामीवर घेत असताना खरं तर बॅटिंगला इथे मात्र चांगला दमखम हर्षद इथे मात्र दाखवला जातोय. लागोपाठचे 2 चेंडू त्याच क्षेत्रामध्ये मिडॉन होते. मिडॉनला बीट केलं दोन्ही चेंडूने 2 चौकार. गोलंदाज दीपेश तयार. अगदी इथे लेग स्टंपच्या बाहेर. यस इथे मात्र दर्या कोळी सरांचा इशारा आलाय. हा एक्स्ट्रा म्हणजे वाईटच्या माध्यमातून सिंगल जरूर पाहायला मिळेल. यस फक्त 1 धाव आली आहे वाईटच्या माध्यमातून. धावा धावपलकावरती 9. 12च्या सरासरीने धावा इथे बनवायच्या. पहिल्या 2 मध्ये 8 आल्यात आणि त्याच्यानंतर वाईट. एकूण 9 धावा लागल्यात. चेंडू उडवलाय. मिडॉप आहे. मागे सरकलेत आणि चांगला झेल टिपला जाईल. तिथे मात्र खेळाडू होते मयुरेश आणि पहिला धक्का लागलाय पापडीचा पाडा टीमला. फलंदाज हर्षल घरात बॅक टू द पवेलियन. आतमध्ये दाखल झालेत. अनिकेत आहे. अनिकेत पवार. अगदी टी शर्ट वरती प्रशांत नाव असल्यामुळे हे सर्व काही घडत जात आहे. अनिकेत आलेत. 1 डाऊनचा फलंदाज. अगदी हे दोन्ही फलंदाज एकही चेंडू खेळले नाही आहेत. आता खरं कस या फलंदाजाचा तुम्हाला या खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. दीपेश भोईर. चेंडू उडवला. मिसटायमिंग आहे. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू. व्हॉट अ कॅच. बॅक टू बॅक 2 हादरे. निशांत होते तिकडे तयार आणि 2 चेंडू 2 फलंदाज बाद. अगदी 9 धावेवरती 2 फलंदाज गारद होत असताना पापडीचा पाडा संघ
थैंक तुम्हें क्या लगा था कि मैं आऊंगा नहीं? आखिरकार प्रशांत आ ही गया मैदान के अंदर. दोन फलंदाज बाद झाले. पहिले दोन चेंडू 2 चौकार पाहायला मिळाले. त्याच्यानंतर एक चेंडू वाईट आला, परंतु पुढचे 2 चेंडू 2 विकेट. अगदी ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2 चौकार खाल्यानंतर एक चांगलं कमबॅक आहे वाकलन टीम कडनं दीपेश भोईरच्या माध्यमातून. अगदी चांगली सुरुवात, चांगलं बॅकअप राहिलं, चांगलं कमबॅक करतो दीपेश भोईर. प्रशांत स्ट्रायकर एंडला. हॅट्रिकचा बॉल, परंतु इथे खेळाडू नाहीये. अगदी शॉर्ट मिड विकेटला फार दूरवरचा प्रवास गाठला गेला जर्सी नंबर 17 आणि एकच धाव इथे मात्र पाहायला मिळते. दहा धावा धाव फलकावरती म्हणजे अजूनही 25 ची गरज आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जाते थोडं अगदी ऑन साइडला. गोलंदाज दीपेश भोईर, स्ट्रायकर एंडला फलंदाज सलामीर संकेत घरात. पहिल्या चेंडूला सामोरं जाणार. यॉर्करचा मारा, चेंडू उडवला सरळ बॅट एका टप्प्याच्या मदतीनं सीमा पलीकडे टोकला. चौकार. या पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आणि 2 फलंदाज बाद झालेत. एकूण धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 2 गडी बाद. 14. चला आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स असेल तर घेऊन जायचंय. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली तिकडे. अगदी चेंडू अडवण्याच्या नादामध्ये जे आपण बाउंड्री लाईनला जे पट्टा पाहतोय एक्झॅक्टली तिथे दगड मोठा आता बघा तो त्या पायान तो दगड उडला तो बघ तो त्या आउटफील्ड तर मैदानाच्या बाहेरची थोडीशी खराब आहे आणि अगदी फॉर्च्यून इव्हेंटची क्वालिटी विथ क्लिअरिटी मध्ये जरूर आम्ही पाहिलं. थोडीशी आउटफील्ड मैदानाच्या बाहेरची खराब आहे. जो दगड होता आय थिंक तो उजव्या पायानं घसरला गेलाय आणि त्याच्यानंतर तो भरपूर इजा होते. अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु लास्ट मुवमेंटला ज्या काही चुका घडल्या तिथे अगदी थोडीशी इंजुरी झाली आहे. खरं तर रोहित होते तिथे, रोहित होते. चला इंजुरी जास्त प्रमाणात नसावी आपण अपेक्षा करूया. जर जास्त असेल तर जरूर आपण डगआउट मध्ये यायचं आणि 12th मॅनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवूया. रोहित जर सुरक्षित असाल तर जरूर मैदानाच्या आतमध्ये, नाहीतर यस पहिल्या मॅच मध्ये होतं त्यामुळे वाकलं संघ जर इजा जास्त असेल तर जरूर आपण खेळाडूला बाहेर बसूया. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवूया. मॅच भरपूर क्रुशियल मुवमेंटला अगदी क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालाय. चौकार आलाय. अंतिमच्या चेंडूवरती धावा 14 होताना तुम्हाला पाहायला मिळतात. आता मात्र 2 षटकामध्ये अजून 21 ची गरज आहे. सामना कधीही टर्न होऊ शकतो. बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ दाखल होईल, कोणाचं स्वप्न खरं तर आज पूर्ण होणार आणि कोणाचं स्वप्न अधुरं राहणार. दोन्ही संघ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्यासाठी सक्षम आहेत हे जरूर आतापर्यंत आजच्या दिवसभराच्या कामगिरीमध्ये हे आपल्याला पाहून खरं तर पाहायला मिळालंय. डॉक्टर यस खरं तर आज अगदी भरपूर चांगली मेहनत राहिली आहे आणि स्क्रीनवरती तुम्ही त्यांचा फोटो सुद्धा पाहू शकता. अगदी त्यांचं कौतुक करावं तेवढं फार कमी आहे. जिथे कमी तिथे आम्ही अशी खरं तर त्यांची भूमिका राहिली आहे. विनय ढोंगरे त्यांचं नाव आहे. गोल्डन मॅन असू द्या तेही चांगलं आहे. गोलंदाज मयुरेश. पहिला चेंडू इथे मात्र काय घडेल. अगदी पायाच्या साह्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिला, परंतु चेंडू अगदी स्टंपला लागलाय. परंतु एक धाव जरूर पाहायला मिळेल. जर तो चेंडू कदाचित पायाला ब्रश झाला असता तर आय थिंक नॉन स्ट्रायकर एंड डेफिनेटली आउट होता, कारण का त्यांनी पॉपिंग क्रेज सोडली होती आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बरेच विकेट असे पडताना पाहायला मिळतात आणि एक्झॅक्टली या मॅच मध्ये तसंच काही घडलं असतं, परंतु घडलं नाहीये. एक धाव मिळाली आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्हाला आता संकेत पाहायला मिळतील. प्रशांत होते. प्रशांत सिंगल बनवली. स्ट्राईक रोटेट ज्याने चौकार ठोकला होता पहिल्या षटकात अंतिम चेंडूला, तो संकेत स्ट्रायकर एंडला आलाय.
अवे फ्रॉम द बॉडी लाईन अगदी छेडछाड करण्याचा प्रयत्न, चेंडू आला डॉट. कमबॅक चांगलं राहिले मयुरेश कडनं वाकलन टीम साठी आणि ही गरज आहे. खरं तर हीच तर खरी वेळ. नाशिकची मिसळ आणि पुण्याची बेल आता चांगलं करून दाखवण्याची हीच खरी वेळ आणि वाकलन संघ तो करून दाखवतोय या मॅच मध्ये. आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे मयुरेश. यॉर्करचा मारा इथे मात्र दाखवला गेला अलॉंग द कार्पेट. लॉंगापा आहे तिकडे फक्त एकच धाव. अगदी चांगली फिल्डिंग आणि ज्या क्षणी चेंडू हातात लगेच रिटर्न गोलंदाजाकडे दिला जातोय. कारण का वाकलन संघाला जरूर माहिती आहे की इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाले तर आता आपण पराभवाच्या छायेत जाऊ. सिंगल मध्ये काही होणार नाहीये परंतु पापडीचा पारा टीम सुद्धा खुश असेल. सिंगल डबल हे षटक जरी पुढे सरकला तरी अंतिमच्या षटकामध्ये मॅच बनेल. फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय ऑफसाईडला. खेळाडू आहे क्षेत्ररक्षक थोडस खराब आहे परंतु एकच धाव. रिक्स घेत नाहीये दोन्ही फलंदाज. त्यांनाही चांगलं ठाऊक आहे या षटकामध्ये जास्त रिक्स घेण्यापेक्षा अंतिमच्या षटकाची आपण वाट पाहूया. एखादा जरी या षटकामध्ये चेंडू खराब आला तरी मॅच आपल्या हातामध्ये येईल आणि मॅच बनली जाईल. मॅच पुढे चालू ठेवली या दोन फलंदाजांना. सिंगलच्या मदतीने धावा बनल्या गेल्या 17. टार्गेट 35 धावांचा. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3च धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. अगदी चांगली गोलंदाजी आहे. बॉलला उडवलाय गोलंदाजाच्या मागच्या दिशेला. अगदी सेफ फटका. क्रिकेट मधील सर्वाधिक सुरक्षित जागा म्हणजे गोलंदाजाच्या मागच्या दिशेला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधना एका टप्प्याच्या मदतीने चौकार. वरती चेंडू शिल्लक आहेत 7. गरज आहे इथून 14ची. 7 दुने 14. कोणाची साथ कोणाला मिळणार. फुलटॉस अगदी तिथे खेळाडू आहेत. एकच धाव मिळेल. अंतिमचा चेंडू अगदी सुरेख होता. जर का गॅप मध्ये ढकलला असता तर मोठा फटका पाहायला मिळाला असता परंतु मिळाली सिंगल. सिंगलच्या मदतीने 22. 6 चेंडू 13चं समीकरण. कोण बाजी मारणार अगदी या अंतिमच्या मॅच मध्ये. चला पाणी घेऊन जायचंय. लढाई इथे मात्र दाखल करतोय वाकलन संघ. अतिशय रोमहर्षक सामना. 6 चेंडू 13ची गरज. अंत असती प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. या सामन्याचा गोड कोणाच्या बाजूने होईल आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व बक्षीसपत्र फेरीसाठी कोणाचं टिकलं जाईल याची ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. 6 मध्ये 13ची गरज. सहा चेंडू 13ची गरज. अगदी 12 प्रतिनिधी वाकलन संघाचा प्रश्न आम्ही विचारला की जिंकणार कोण तर दोन्ही जिंकणार. अपेक्षा आहे त्याला की संघ कुठलाही जिंकू शकतो हे सांगू शकत नाहीये. क्रिकेट मात्र जिंकणार यात तिल मात्र शंका नाहीये. मानस आलाय. मानसला इथे धाडस करावं लागेल या षटकामध्ये. 6 मध्ये 13. पहिला चेंडू अपील केली. जोरदार रनआउटची संधी तीही गमावली. रनआउट होईल. रनआउट होईल. फलंदाज तो पाहावं लागेल. प्रशांतला परतावं लागेल. लेग बायच्या माध्यमातून सिंगल कंप्लीट आहे. अगदी पहिला चेंडू पायावरती आदळला गेलाय. भरपूर अपील केली होती या चेंडूवरती लेग बायच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज गारद बाद झालाय तो म्हणजे प्रशांत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल ऋषिकेश. 5 चेंडू 12ची गरज. 5-12. सिच्युएशन आता तुम्हाला भरपूर क्लोज एन्काउंटर मध्ये पाहायला मिळते. अतिशय रोमहर्षक सामना. संध्याकाळचं हे अतिशय पोषक वातावरण. हे वातावरण एक्झॅक्टली कोणाच्या बाजूने झुकलं जाईल आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज डाव्या हाताचा ऋषिकेश सामन्याचे चित्र पलटवेल का. 5 मध्ये 12 बनवायचे. 2 चांगले फटके आले तर सामना लगेच फ्लिश. अगदी तसे फटके आता फलंदाज ऋषिकेशच्या बॅट न पाहायला मिळतील का गोलंदाज मानस इथे मात्र आपल्या टीमला विजयाच्या समीप नेऊन ठेवील का. येणारे 5 चेंडू इथे निर्णायक पाहायला मिळतील.
बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ दाखल होणार? एकीकडे वाकलन लढाई करतोय या 12 वाचवण्यासाठी, प्रयत्न करे पापडीचा पाडा, 12 बनवण्याचा, हेलिकॉप्टर उडवलाय, कॅच नाही बनू शकत, एक धाव बनले, रनआउटची संधी दुसऱ्या धावीकरिता डायरेक्ट हिट, पंचांचा क्लोज डिसिजन, तिसऱ्या पंचावरती जबाबदारी आणि फॉर्च्यून इव्हेंटची आमची टेक्निकल टीम तयार आहे अगदी इथे रनआउट आहे की नाही हे पाहण्याकरिता. जसा एका टप्प्याने चेंडू अडवला तसा दुसऱ्या हाताने लगेच फेकलाय, अगदी डायरेक्ट एक तर नाही झालाय परंतु क्लोज केल्यानंतर एम एस धोनी स्टाईलने स्टंपला लावलाय किती वेगानं हे पाहावं लागेल. आखिरकार फलंदाज OUT बॅट हातातनं पडले, अंतिमच्या क्षणामध्ये ती घडली चुकी. प्रदीप जर का बॅट हातात असती तर फलंदाजाच्या 2 धावा कंप्लीट पूर्ण झाल्या असत्या. मॅचला टर्न करणारा हा क्षण आता आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. हातामध्ये बॅट पडणं किती धोकादायक आहे. जर बॅट पडली नसती तर धावा 2 कंप्लीट झाल्या असत्या आणि जर तरला क्रिकेटमध्ये स्थान कधीच नसते आणि हे निश्चित आहे. 4 चेंडू 11ची गरज, सामना क्लोज एन्काउंटर. जर इथे दुसरीचा प्रयत्न केला नसता तरीही चांगलं झालं असतं. या मॅच मध्ये बरंच काही होतं. मी म्हणे पापडीचा पाड्या टीमला सिंगल बनली असती तर संकेत स्ट्रायकर एंडलाच राहिला असता आणि तो ऍज अ सलामीर ओपनर आहे, त्याच्या बॅटने धावा बनल्यात. तर अशा परिस्थितीमध्ये आपण दुसरीचा प्रयत्न करणं हे कितपत योग्य होतं आणि त्या 2च्या नादात विकेटही पडली गेले. 2 तर कंप्लीट झाल्याच नाहीये आणि विकेट, चेंडू तिथं मात्र गायब झाला. 4 चेंडू शिल्लक, 11ची गरज, सामना अजूनही बॅलन्स आहे. रोमहर्षक सामना, गोलंदाज मानस तयार, समोर नवीन फलंदाज. पहिला चेंडूला लॉप केलाय, गोपणी सारखी बॅट जरूर फिरवली, अलॉंग द कार्पेट, खेळाडू आहे डीप मध्ये, फक्त एकच धाव बनेल. समीकरण 3 चेंडू 10चे धावा, 3 चेंडू 10 धावा बनवायच्या आहेत. 2 मोठे फटके हे जरूर खेळावे लागतील. 2 चौकार 1 डबल काम बनून जाईल. 1 चौकार 1 षटकार काम बनेल. 2 षटकार अधिक उत्तम काम होईल कारण का डायरेक्ट सुपर 3 मध्ये तुमचा प्रवेश निश्चित होईल. प्रयत्न करेल यावेळेस मी म्हणेल सायकर एंडला संकेत गरज आहे. पापडीचा पाडा टीम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा हा संघ, परंतु त्यांच्या अगेन्स्ट वाकलन हाही कधी हार न मानणारा संघ. चेंडू हा भरपूर चांगला आहे, मॅच मध्ये इन करतोय परंतु 2 मध्ये अजून 10ची गरज आहे. सामना संपला नाहीये. ऍज अ गोलंदाज म्हणून तुम्हाला 6 चेंडू जेव्हा तुम्ही चांगले टाकाल तेव्हाच तुमचं नाव होतं, परंतु एक फलंदाज 1 षटकार ठोकला की त्याची वावा ही सातत्याने बनत असते आणि एक्झॅक्टली आता या फलंदाजाला तेच करून दाखवायचं आहे. 2 मध्ये 2 मोठे फटके, सामना फिनिश. आतापर्यंत मानसने केलेलं चांगलं कार्य या 2 चेंडूवरती पाणी फेरलं जाईल का? या मॅच मध्ये विजेतेपद कोणाचं राखलं जाईल? बक्षीस पात्र फेरीमध्ये कोण दाखल होणार या दुसऱ्या दिवसामध्ये? ग्रामस्थ मंडळ चषक ढोंगरेचा पाडा या मैदानावरती, तोंडरेचं आझाद मैदान आणि फटका, मुक्त संचार हवेमध्ये, फलंदाज बाद. दीपेशने टिपलाय झेल. या मॅच वरती पकड मजबूत करतोय हा वाकलन संघ. जवळ मी म्हणेल विजयाचा शिक्का उमटवण्यासाठी अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि गरज असेल ती म्हणजे 10 धावांची. अगदी जो रनआउटचा विकेट, जी बॅट हातातनं पडली नसती किंवा दुसरीला प्रयत्नच केला नसता जर आणि तर आता पापडीचा पाडा संघ किती अडचणीमध्ये आलाय हे जरूर पाहायला मिळतोय. 1 चेंडू 10ची गरज, नवीन फलंदाज ऋषभ घरात आलेत. जर एखादा इथे खराब चेंडू मानस कडनं पडला तर प्रदीप या मॅच मध्ये मजा येईल, 100% मजा येईल, परंतु मानसनं आतापर्यंत 5 चेंडू चांगले टाकलेत. तो खराब कामगिरी करेल का? चेंडू आलाय डॉट आणि वाकलन संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय, सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालाय. तो दुसऱ्या दिवसामध्ये वाकलन संघ हार्दिक अभिनंदन आहे आणि हार्ड लक पापडीचा पाडा संघ. परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात आणि चांगला खेळ दाखवलाय त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हालाही भरपूर साऱ्या शुभेच्छा.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येस, मॅन ऑफ द मॅच हकदार कोण असणार या मॅचचा? येस, ज्यानं या धावा वाचवल्या अगदी शेवटचा षटक निर्णायक क्षणी जो ज्यानं धाडस केला त्याचं नाव आहे तो गोलंदाज मानस ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाकलन संघाचा. मानस याचा आपण चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खरं